कडे येत नाहीत. म्हणजे सर्दी झाली म्हणून माणूस आयुर्वेदाकडे जात नाही, खोकला झाला म्हणून माणूस आयुर्वेदाकडे जात नाही. सर्दी होते 8-9 महिने ती बरी होत नाही, मग तो माणूस आयुर्वेदाकडे जातो. खोकला होतो 8-9 महिने तो बरा होत नाही, मग माणूस आयुर्वेदाकडे जातो. पोट आज साफ झालं नाही म्हणून कोणी जात नाही. 2 वर्ष 10 वर्ष ते आधी कॉन्स्टिपेशनचा त्रास सहन करतील आणि मग आयुर्वेदाकडे येतील. अशा परिस्थितीमध्ये माणसांनी ही अपेक्षा करू नये की आयुर्वेदानं एका दिवसात बरं करावं म्हणून. म्हणजे शरीरामध्ये जितके स्लोली बदल घडत गेलेले असतात ते त्याच पद्धतीनं माघारी येणार असतात. तुम्हाला आज सर्दी झाली, तुम्ही आज आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे जावा, उद्या तुम्ही बरे व्हाल. आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये जे काही काढे वापरतो, सर्दीचा आणि कासाचा काढा म्हणून जो काही काढा आहे, असं खूप वेळा होतं की पेशंट जे आता रुटीनचे पेशंट आहेत, ज्यांना माहीत झालेलं आहे की आयुर्वेदामध्ये इन्स्टंट औषधं सुद्धा आहेत, असे पेशंट त्यांना सर्दी खोकला झाला की आमच्याकडे येतात. मग त्यांना औषध दिलं की ते 2 दिवसात बरे होतात. मग त्यांचा कोणीतरी नातेवाईक असतो, तो आठवडा 2 आठवडे अँटीबायोटिक्स खाऊन कंटाळलेला असतो आणि तो येतो, अरे मला अजून बरं वाटत नाही, अरे मी आयुर्वेदिक घेऊन बरा झालो, तो अँटीबायोटिक्स खाऊन बरा झाला नाहीस. अशी परिस्थिती आम्ही खूप वेळा बघायला मिळते. म्हणजे आजार जेवढा मोठा असेल, आता समजा थायरॉइडसारखा आजार, आपण प्रॅक्टिस ज्यावेळेला थायरॉइडवरती करतो मी, त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की थायरॉइडसारखा आजार हा ॲलोपॅथीच्या औषधांनी कधीच बरा होत नाही, आयुष्यभर बरा होत नाही. आणि तो बरा करण्यासाठी जर आयुर्वेदाला 2 वर्ष लागली तर ही काही उशिरा आलेला रिझल्ट नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वयाच्या 30व्या वर्षी थायरॉइड झाला आणि वयाच्या 60व्या वर्षापर्यंत किंवा 70व्या वर्षापर्यंत त्याचं आयुष्यमान आहे, असं जर आपण धरलं तर मधली 40 वर्ष तो माणूस आयुर्वेदिक औषधं, ॲलोपॅथी औषध खाणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 2 वर्ष आयुर्वेदिक औषधं खाणार आहे, तर कोणाचा रिझल्ट फास्ट आहे? बरोबर. खरं तर अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्याच्यामागे जी गुपितं दडलेली असतात, अशा सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत, सरांकडनं जाणून घेणार आहोत नेमकं ह्या आयुर्वेदिक पद्धतीबद्दल. पण घेतो एक छोटासा ब्रेक. एक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ते वातविकार आणि आयुर्जेनिक्स आयुर्वेद उपचार पद्धतीबद्दल. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर विक्रांत पाटील. सरांकडनं माहिती करून घेऊयाच, पण एक फोन घेतोय आपण. आपल्याशी विजय यादव बोलतायत ठाण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. मी माझं वय आता 52 आहे. माझे हाताचे जॉईंट्स आणि गुडघ्याचे जॉईंट्स आणि कंबर हे दुखतात. हां, बरं, ओके. तुम्ही काही उपचार घेत आहात का? नाही, आता काय आहे की आता माझं पित्ताची पिशवी काढली. हां हां. त्याचे इंजेक्शन जे मनक्यावर दिलं आणि तेव्हापासून जे गुडघ्याचे जॉईंट्स आणि हाताचे जॉईंट दुखतात. ओके. बरं. तुम्ही नॉनव्हेज खाता? हो, नॉनव्हेज खातो. बरं. सांध्यांवरती सूज येते? पॅडन? सांध्यांवरती सूज असते का? नाही, सूज नाही. फक्त चालताना सांधे दुखतात की प्रत्येक वेळेला दुखतात? नाही, चालताना नाही, दिवसभर काम करण्याचं नाही. ओके ओके, ठीक आहे सर. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. साधारणपणे धातुक्षयाची जी संप्राप्ती असते आपण म्हणतो ना, तशा पद्धतीनंच त्यांच्यामध्ये आहे असं वाटतंय. थोडंसं अजीर्ण असण्याची शक्यता अशा माणसांच्यामध्ये, जसं मी म्हटलं होतं तसं असण्याची कारण आहे. नॉनव्हेजचा विचारण्याचा प्रश्न कारण असं की जी लोक नॉनव्हेज खात नाहीत अशा माणसांच्यामध्ये व्हिटॅमिन B12 बऱ्याच वेळेला कमी पडतं आणि व्हिटॅमिन B12 कमी पडायला लागलं की त्या माणसांच्या सांध्यांच्या मध्ये असणारा जो कुर्चा आहे तो तेवढ्या चांगल्या पद्धतीनं हेल्दी राहत नाही. अशा व्यक्तींनी B12ची थोडीफार औषधं ॲलोपॅथीची किंवा आयुर्वेदातलं अश्वगंधादी घृत नावाचं जे तूप आहे ते त्यांनी घ्यावं, त्याचा त्यांना चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. बाकीच्या सगळ्या सिच्युएशन्समध्ये त्यांना वाताला कमी करणारं आणि अजीर्ण चांगलं करणारं औषध हे जास्त महत्त्वाचं. कारण त्यांची पित्ताची पिशवी काढली असं त्यांनी एक्झॅक्टली. पित्ताची पिशवी काढली म्हणजे पित्ताशयामध्ये मोस्टली खडे झाले असावेत. बरोबर. खडे झालेले असावेत म्हणजे त्याचा अर्थ दुसऱ्या बाजूला असा निघतो की त्यांचा पचन त्या काळी किंवा आत्ता, त्या काळी तर फारसं चांगलं नसावंच, आता त्या पित्ताला कॉन्सन्ट्रेट करणारे त्यांच्याकडे घटक राहिलेले नाहीये. त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती आलेला आहे. नक्कीच सर. आता वातांचे जे प्रकार आहेत ते काय असतात हे आम्हाला जाणून घेणं आवडेल. मी मुद्दामच त्याचे एक स्लाइड तयार करून आणलेले आहेत काही. आपण जर बघितलं तर आत्ताच्या पेशंटमध्ये जो प्रश्न आला होता की वातविकाराच्या 2 कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षयात्मक संप्राप्ती असते, पॅथॉलॉजी असते, आणि एक अवरोधात्मक असते. म्हणजे असं आपल्याला पाहता येईल की ज्या वेळेला क्षय म्हणजे काय, तर एखाद्या तलावामध्ये किंवा आपल्या घरच्या टाकीमध्ये पाणी नाहीये आणि म्हणून तिथं जी रिकामी जागा झालेली आहे त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे, तर तो वात आहे, वायू आहे. म्हणजे हेच घटक ज्यावेळेला आपल्या शरीराच्या बाबतीत होतात त्यावेळेला आपण म्हणतो की वातविकार झाले. जर त्या येणाऱ्या पाईपलाईनमध्ये काहीतरी अडकलेलं असेल, मागून पाणी येत आहे
पण मध्ये काहीतरी अडकलेलं आहे आणि म्हणून पुढे एमटी पडलेलं आहे. दिस इज व्हॉट वी कॅन कॉल एज मार्गावरोधजन्य संप्राप्ती. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये अवरोध झाल्यामुळे पुढे वात वाढलेला आहे. बरोबर. अशा काही घटक होत असतात. आमवातासारखे जे आजार आहेत हे याच्यामध्ये जातात. आणि दुसरा जो आहे तो क्षयात्मक संप्राप्ती, म्हणजे सध्याची परिस्थिती की धरणातच पाणी नाहीये त्यामुळे तुमच्या टाकीत येण्याचा प्रश्नच नाही. ह्या 2 घटक जनरली होत असतात. त्याच्यानंतर मग ह्या वातविकारांचे कितीतरी प्रकार आजकाल मॉडर्न सायन्सनं पण शोधून काढलेले आहेत. आयुर्वेदानं तर मी तुम्हाला सांगितलं की 80 प्रकार सापडलेले आहेत. इथं जी की मी नावं आणलेली आहेत त्याच्यामध्ये आर्थरायटिस, त्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, अँकोलायझिंग स्पॉन्डिलोसिस, सिस्टिमिक लुपस एरिथमॅटोसस, अवॅस्क्युलर नेक्रोसिस, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मस्क्युलर ॲट्रॉपी, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, डिस्क बल्ज, डिस्क प्रोलॅप्स, डिस्क हर्निएशन, डिस्क टियर, डिजनरेशन, स्कोलिओसिस, त्यानंतर स्पर किंवा ऑस्टिओफाइट्स, सायाटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, कार्पेल टनल सिंड्रोम, पार्किन्सन्स, पॅरालिसिस, हे सगळे आजार साधारणपणे त्याच्यामध्ये येतात. आणि याचं आपण थोडंसं विशेष जर माहिती करून घ्यायचं म्हटलं तर हा जो ऑस्टिओ आर्थरायटिस ज्याला आपण म्हणतात, जो बऱ्याच वेळेला माणसांच्या मध्ये वयाच्या 50शी नंतर व्हायला लागतो, त्याच्यामध्ये सांध्यांच्या मधले हे जे घटक आहेत ज्याला मी कार्टिलेज किंवा आपण म्हणतो ते माणसांच्या मधले कमी व्हायला लागतात, झीज व्हायला लागते. त्यानंतर हे सांध्यांच्या मधला हा जो भाग आहे तो हाडाचा भाग तोही ठिसूळ व्हायला लागतो. त्यानंतर रुमॅटिक आर्थरायटिस हा टिपिकल, हे मुद्दाम मी चित्र घेऊन आलेलं आहे की माणसांना हे चित्र बघितल्यानंतर घरच्या घरी स्वतःचं डायग्नोसिस करता यावं. साधारणपणे हाताचा किंवा पायाचा आकार अशा पद्धतीनं वेडेवाकडे व्हायला लागतात. ह्याला आम्लवात किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतात. त्याच्या पुढचा जो आहे तो गाऊट किंवा ज्याला वातरक्त असं म्हटलं जातं. शिवाजी महाराजांना जो झाला होता म्हणतात तो गाऊटच होता. खूप जास्त प्रवास हे त्याचं कारण होतं. इथं स्पेसिफिकली पायाच्या अंगठ्यापासून ह्याची दुखण्याची सुरुवात होत असते, पायाच्या अंगठ्यापासून. आणि ही जी 2 हाडं आहेत ह्याच्यामध्ये शरीरामधल्या युरिक ॲसिडचे क्रिस्टल डिपॉझिट व्हायला लागतात आणि गाऊट हा नंतर सुरुवात इथून होते आणि नंतर तो वाढून खूप मोठ्या प्रमाणावरती वाढून नंतर तो शरीराचे सगळे सांधे हे करतो. सिस्टिमिक लुपस एरिथमॅटोसस नावाचा एक आजार आहे. हा सिस्टिमिक डिसऑर्डर आहे, म्हणजे तो सगळ्या शरीराला नंतर कव्हरअप करत असतो. ह्याच्यामध्ये जनरली नाकाच्या जवळ बटरफ्लाय शेप एक म्हणजे फुलपाखराच्या आकाराचा एक पॅच तयार होत असतो आणि नंतर एक एक करत सगळ्या ऑर्गन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात. सांधे इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात, त्याच्यानंतर मसल्स इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात, हृदय, स्किन असे सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट व्हायला लागते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा एक प्रकार आहे. हा जनरली खुब्याचं जे हाड आहे ह्या खुब्याच्या हाडामध्ये, म्हणजे इथला जो फोटो आहे तो मुद्दाम इथं मोठा करून दाखवलेला आहे. सांधे जे आहेत त्या सांध्यांना रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो. ही पण मार्गावरोधजन्य संप्राप्ती आहे. मग त्या दोन्हीच्या मधलं जे रक्तपुरवठा करणारा जे रक्तवाहिन्या असतात त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होतात. रक्तवाहिन्यांकडून रक्तपुरवठा होत नाही आणि तिथलं हाड हे डेड व्हायला लागतं आणि अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होत असतो. त्याच्यानंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि मस्क्युलर ॲट्रोपी नावाचे 2 आजार बऱ्यापैकी आजकाल पाहायला मिळतात. जनरली हे लहान मुलांच्या मध्ये पाहायला मिळतात असं होतं. त्याच्यामध्ये डिस्ट्रॉफीमध्ये ते ह्याचा स्नायू जे आहेत ते सुकायला लागतात आणि ॲट्रोपीमध्ये ते विनाकारण फुगायला लागतात, असा एक प्रकार होत असतो. हा मी मुद्दाम पाठीच्या मणक्याचा एक फोटो आणलेला आहे. याच्यामध्ये हा जो पार्ट आपल्याला दिसतोय हा नॅचरल जी डिस्क आहे आपली त्याचा आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ती मधली हा मणका आणि ह्या 2 मणक्यांच्या मधली ही डिस्क आहे. ही डिस्क ज्यावेळेला फाटते त्याला डिजनरेटिव्ह चेंज असं म्हणतात. त्याच्यामधून अशा पद्धतीचा फुगा आला की त्याला डिस्क बल्ज म्हणतात. तो फुगा मोठा होऊन बाहेर आला तर त्याला डिस्क हर्निएशन म्हणतात. ती गादी ज्यावेळेला पातळ होते त्यावेळेला त्याला डिस्क थिनिंग म्हणतात. आणि इथं जे दिसत आहेत ह्याला स्पर म्हणतात किंवा त्याला ऑस्टिओफाइट्स असं म्हणतात. म्हणजे मणक्यावरती पुन्हा हाड वाढल्यासारखं आपल्याला दिसत आहे पहा. इथल्या ह्या 2 कंडिशनमध्ये डिस्क बल्ज आणि डिस्क हर्निएशनमध्ये इथून निघणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्या दबत असतात आणि म्हणून सायटिकासारखे आजार होत असतात. हाताला पायाला मुंग्या येणं असे प्रकार त्याच्यामध्ये होत असतात. टेनिस एल्बो हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये कोपराचा हा स्पेसिफिक भाग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती दुखत असतो. कार्पेल टनल सिंड्रोम खूप मोठ्या प्रमाणावरती आजकाल IT पब्लिकमध्ये पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये हा जो भाग आहे एवढा ही 3 बोटं ह्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वेदना होत असतात. फ्रोझन शोल्डर हा जनरली डायबिटीसच्या माणसांमध्ये बघायला मिळतो. पुन्हा आपण म्हणू शकतो मार्गावरोधजन्य पॅथॉलॉजी आहे इथं. कॅप्सूल जे आहे ते सुजलेलं असतं, आतमध्ये कफाचा हे असतो.
साठा असतो आणि त्याच्या बरोबरीनं वात असतो आणि म्हणून हा आजार होत असतो. पार्किन्सन्स नावाचा आजार आहे, तोही आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. कंपवात ज्याला म्हटलं जातं, बऱ्याच माणसांना अंग थरथर कापणं असा प्रकार होत असतो. मेंदूमधून डोपामाइन नावाचा एक घटक निघत असतो आणि तो कमी व्हायला लागला की पार्किन्सन्सचा आजार होत असतो. पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात नावाचा आजार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाताच्या आजारामध्ये आपल्याला होतात असं पाहायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी वातामध्ये येत असतात. नक्कीच. म्हणजे खरं तर बहुतेक वेळा असं आपल्याला वाटत असतं की हे आजार मला का झाले आहेत, पण हे आजार म्हणजे वातविकार असतातच हे आतापर्यंत आपल्याला समजलेलंच असेल. याच्यावरती उपचार नेमके काय करून घेऊ शकतो जाणून घेऊया. आपण घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माहिती करून घेत आहोत ते वातविकार आणि आयुर्जेनिक्स आयुर्वेद उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय आहे समजावून सांगत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील. एक फोन घेऊया आपण. आपल्याशी किशोर बोलतायत पंढरपूरहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, हा नमस्कार सर, तुमचा प्रश्न विचारा. मी गुरुने किशोर बोलतोय पंढरपूरहून. मला ते पित्ताशयामध्ये खडे आहेत. ओके. हां हां. पित्ताशयामध्ये खडे आहेत आणि छातीत आणि पाठीत दुखतंय. आणि मी डॉक्टरांना म्हणजे हृदयरोग तज्ञांनाही दाखवलं, 4-5 वेळा ECG काढलाय, परंतु त्याच्यामध्ये हार्टचा त्याचा काही संबंध नाही असं केलेलं आहे. आणि नंतर मग पुण्याला मी आयुर्वेदिक सरांना दाखवलेलं आहे, युजर म्हणून आहेत ते. पण त्यांचंही म्हणलं ते तुमच्या हार्टचा त्याचा काही संबंध नाहीये. तुमच्या डाव्या बाजूला दुखतं छातीमध्ये की तुमच्या उजव्या बाजूला दुखतं छातीमध्ये? वाताचा त्रास असल्यामुळे तुमच्या छातीत आणि पाठीत दुखते असं त्यांनी सांगितलं. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. जास्त ते होऊ शकतं का? बरोबर. कसं होतं लक्षात घ्या की असं सांगितलेलं आहे की मूतखडा जो आपण म्हणतो तो आणि पित्ताशयातले जे खडे आहेत त्यांच्या बनण्याची पद्धत अगदी सेम आहे असं सांगितलेलं आहे. खरं तर हा वाताशी संबंधित प्रश्न नाही आहे, पण विचारलेला आहे तर आपण त्याचं उत्तर देऊन टाकू त्यांना. विशोषेत वस्तिगतम सशुक्रम मूत्रम सपित्तम अनिला हा कफम वा यदा तदा अश्वरी उपजायते तो क्रमेण पित्तेश्वी रोचना गोहो असं एक टिपिकल सूत्र सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे विशोषयेत बस्तिगतम, विशेष करून बस्तीमध्ये म्हणजे ब्लॅडर किंवा किडनी ह्या भागामध्ये, त्यांनी बस्ती हा शब्द खरं तर ब्लॅडरसाठी वापरलेला आहे. ह्या भागामध्ये वातामुळे ज्यावेळेला कफ सुकतो किंवा पित्त सुकतं त्यावेळेला त्याचा खडा तयार होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कशा पद्धतीनं, तर ज्या पद्धतीनं गायीच्या पित्ताशयामध्ये गोरोचन तयार होतो, म्हणजे गायीच्या पित्ताशयामध्ये जो पित्ताचा खडा तयार होतो त्या पद्धतीनं मूतखडा तयार होतो. म्हणजे काय, तर पित्ताचा खडाही त्याच पद्धतीनं तयार होत असतो. आणि ह्या माणसांच्यामध्ये स्पेसिफिकली ह्या भागातून वरती उजव्या बाजूला दुखणं असा प्रकार होत असतो. तर त्याची ट्रीटमेंट साधारणपणे त्याच पद्धतीनं करायची असते ज्या पद्धतीनं मूत्राशमरीची किंवा मूतखड्याची ट्रीटमेंट केली जाते. फक्त मूत्राच्या जागेवरती मूत्रावरती काम करणारी जी गामित्व करणारी जी औषधं आहेत त्यांच्याऐवजी पित्तावरती गामित्व असणारी औषधं वापरायची असतात. आणि भेदन करणारी म्हणजे फोडणारी औषधं की ते खडे निघून जातात आणि हे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यानंतर सॉल्व्ह होऊन जातील. नक्कीच. सर, खरं तर आता पुन्हा वेळे आपण वाताकडे, कारण आजचा आपला विषय आहे वातविकाराबद्दल. तर या वातविकाराची नेमकी आपल्याला लक्षणं काय दिसून येत असतात? आयुर्वेदानं खूप छान लक्षणं सांगितली आहेत. म्हणजे आपण जर स्क्रीनवरती पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की तोदवत वेदना, भेदवत वेदना, वृश्चिक दंशवत वेदना, म्हणजे वेदनेचे सुद्धा प्रकार, नुसतं पेन असं म्हणून थांबलेलं नाही आयुर्वेद. वेदना ही तोदवत म्हणजे सुई टोचल्यासारखी वेदना, भेदवत वेदना म्हणजे फुटल्यासारखी वेदना, वृश्चिक दंशवत वेदना म्हणजे विंचू चावल्यासारखं दुखणं, असं स्पष्टीकरण आयुर्वेदानं दिलेलं आहे. आणि हे वृश्चिक दंश वेदना, आमवात जो आहे ना त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हे लक्षण दिसतं. याच्या व्यतिरिक्त सूज, संकोच म्हणजे एखाद्या भागाचा आखडणं ज्याला म्हणतो आपण ते, शैथिल्य म्हणजे पॅरालिसिसमध्ये जो हात लुळा पडणं, ढिला पडणं हे लक्षण त्याचंच आहे. चिमचिमायन म्हणजे मुंग्या येणं, बऱ्याच वेळेला पाठीच्या मणक्यामध्ये, मानेच्या किंवा कमरेच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम असणाऱ्यांना चिमचिमायन हे लक्षण दिसतं, मुंग्या येणं हे लक्षण दिसतं. दाह, बेसिक बऱ्याच वेळेला असं होतं की डिलिव्हरीनंतर तळहाताची तळपायाची किंवा डायबिटीसमध्ये तळहाताची तळपायाची आग होत असते. तर ही पित्तामुळे असते असं नाहीये, ती बऱ्याच वेळेला वातामुळे असते. स्फुरण म्हणजे फडफडणं ज्याला आपण म्हणतो, ही एक गोष्ट त्याच्यामध्ये होत असते. म्हणजे आपले कधी कधी आपले डोळे वगैरे फडफडत असतात किंवा ते कंटिन्युअस असतात, तर ते वाताचं एक लक्षण असतं. सर, खरं तर उपचारांकडे वळणं हे आपल्याला आवश्यक आहे. जर वातविकार हे सगळे कोणाला दिसत असतील, यामध्ये कुठली लक्षणं वगैरे दिसत असतील, तर नेमकी आपण उपचार पद्धती जी आयुर्जेनिक्स उपचार पद्धती तुम्ही डेव्हलप केली आहेत, तर कसा तुम्ही उपयोग करत असा याच्यावरती? आयुर्जेनिक्सची उपचार पद्धती जी आहे, आपण आयुर्जेनिक्स हे नाव कोणत्या बेसिसमधून घेतलं तर आयुर्वेद आणि जनरेशन
जेनेटिक्स ह्या 3 गोष्टींचं कॉम्बिनेशन करून आपण आयुर्जेनिक्स हे नाव ठेवलेलं Okay. आहे. आणि आपल्या क्लिनिकचं जे नाव आहे ते द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक असं आहे, ज्याच्यामध्ये थायरॉइड, हायपरटेन्शन, इन्फर्टिलिटी, ओबेसिटी, डायबिटीस आणि वाताचे विकार म्हणजे रोमॅटिक डिसीजेस ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आपण खरं तर ट्रीटमेंट काय करतो म्हणजे अगदी हे ओपन सिक्रेट म्हणायला हरकत नाही. तर मी किंवा आमचे जे काही डॉक्टर्स आहेत सगळे हे मूळ आयुर्वेदाच्या गाभ्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते आम्ही जसंच्या तसं फॉलो करतो. हो. कारण आयुर्वेदाच्या शास्त्रज्ञांनी जे सांगून ठेवलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन कोणी काही करावं एवढा छोटा आयुर्वेद नाही आहे. त्यांनी मुळातच जेवढं सांगून ठेवलेलं आहे ते खूप मोठं आहे. त्याच्या पलीकडे वेगळं काही करायची गरज नाही आहे. आणि म्हणून पुढच्या स्लाईडमध्ये मी जे दाखवतोय की ट्रीटमेंट कशी केली जाते, तर एका बाजूला अभ्यंतर चिकित्सा म्हणजे पोटातून घेण्याची औषधं, एका बाजूला पंचकर्म, एका बाजूला लेप लावण्याची औषधं, एका बाजूला पथ्य पाळायची असतात, एका बाजूला योगाभ्यास करायचा असतो. हे सगळं जर व्यवस्थित केलं ना तर औषधांची आजार बरा झाल्याचं वाचून राहत नाही. पंचकर्मामध्ये बेसिकली 5 कर्म एकत्र आल्यानंतर म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्या सगळ्यांना मिळून हे म्हटलं जातं, पंचकर्म म्हटलं जातं. त्यातही स्पेसिफिकली बस्ती हा जो काही ट्रीटमेंट आहे त्याच्यावरती आमचा खूप जास्त जोर असतो. इथे मी तो मुद्दाम एक श्लोक आणलेला आहे आणि तो ग्रंथातला श्लोक आहे, म्हणजे असा जसाच्या तसा मी त्याचा मुद्दाम फोटो काढून आणलेला आहे की कुठे कुठे बस्ती वापरता येतो, तर सर्वांग रोगांमध्ये वापरता येतो. सर्व शरीरामध्ये कुठलाही रोग असेल तर त्याच्यामध्ये वापरता येतो. एकांग रोगामध्ये वापरता येतो, एकाच भागाला कुठला तरी आजार झालेला असेल तर तिथे वापरता येतो. कुक्षी रोगांमध्ये वापरता येतो, पोटाच्या आजारांमध्ये वापरता येतो, सर्व प्रकारच्या वातविकारांमध्ये वापरता येतो. मूत्रसंघ, मलसंघ आणि आधमान म्हणजे लघवीला साफ होत नसणं, मलसंघ म्हणजे पोट साफ होत नसणं, आधमान म्हणजे पोट गच्च होत असणं. आता ह्या मूत्रसंघ ह्या शब्दातून आपण फक्त लघवीला साफ न होणं असा विचार करू नये खरं तर. म्हणजे मूत्रसंघ हा एखाद्या माणसाचा क्रोनिक रिनल फेल्युअर किंवा किडनी फेल्युअर ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा गोष्ट ह्या मूत्रसंघामध्ये येत असते. बल, वर्ण, मांस, शुक्र, क्षय आणि दोष म्हणजे बलक्षय असेल, वर्णक्षय असेल, मांसक्षय असेल, शुक्रक्षय असेल किंवा ह्याच्यामध्ये दोष असेल तरी सुद्धा बस्ती देता येतो. हस्त, पाद किंवा सर्वांग कंप हे लक्षण जरी असेल, ज्याला आपण पार्किन्सन म्हणतो, तिथेही त्याचा उपयोग होत असतो. स्पर्श ज्ञानहीनता म्हणजे एखाद्या भागावरती स्पर्शाचा ज्ञान व्यवस्थित होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बस्तीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. कृमी असतील, अतिसार होत असेल तर अशा ठिकाणी बस्तीचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. भगंदर किंवा परिकर्तिकेसारखे आजार असतील तर तिथे बस्तीचा उपयोग होत असतो. संधिशूल, पर्वभेद, उदावर्त, अतिलाघव, गौरव. अतिलाघव म्हणजे स्पेसिफिकली मला म्हणावं शकतं की बऱ्याच वेळेला पालक आपल्या मुलांना घेऊन येतात की हा खूप चंचल आहे, ह्याचं काय करायचं, हा ऐकतच नाही, नुसतं उड्या मारत असतो, एका जागेवरती स्थिर नसतो. हे जे स्पेसिफिक लक्षण आहे ते हे अतिलाघव असं लक्षण आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲलोपॅथीमध्ये गेलात तर तुम्हाला ह्याच्यासाठी औषध नाही मिळणार, पण आयुर्वेदामध्ये हे स्पेसिफिकली लक्षण सांगून ठेवलेलं आहे आणि त्याचं औषध पण सांगून ठेवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खरं तर खूप मोठी लिस्ट आहे. हृदयशूल पण त्याच्यामध्ये आहे, हृदयरोग पण त्याच्यामध्ये आहे, गुल्म आहे त्याच्यामध्ये, प्लीहा आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर यकृताशी रिलेटेड आजार आहेत त्याच्यामध्ये, आतड्यांशी रिलेटेड असा आजार नाही जो बस्तीनं बरा करता येत नाही. फक्त ती बस्ती चांगल्या पद्धतीनं जशी ग्रंथात सांगितलेली आहे तशा पद्धतीनं ती वापरता आली पाहिजे आणि त्याच्यात कोणतं औषध कशा पद्धतीनं वापरायचं हे कळणं गरजेचं आहे. नक्कीच सर, खरं तर ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला विस्तृत पद्धतीने जाणून घ्यायला आवडेल. जसं आयुर्वेद सांगतं की सगळे उपचार एका बाजूला